5 रन मायनस असतील. पहिला चेंडू इम्रान यांना, अमर यांचा डॉट बॉल लेग्स. दुसरा चेंडू अमर यांचा, पुन्हा एकदा एक अवांतर धाव. मी संतोष नरेश भाई नांदगावकर यांना विनंती करतो, संतोष भाऊ तळेकर यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे, त्यांचे स्वीकार करायचे. दुसरा चेंडू इम्रान यांना, आणि हा इम्रान यांनी चांगल्या पद्धतीने अतिशय कुशल पद्धतीने मारल्या, कार्पेटच्या साहाय्याने मारल्या चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. 1-2 चेंडू 3 धावा. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू बाब्या यांनी टोलवलाय, तो सरळ जातोय 2च्या डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर. एक अवांतर धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. बाब्या स्ट्राईकला आणि मारलेला फटका फसलेला आणि चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विनायक कनोजी यांच्याकडे आणि झेलबाद झालेले ते बाब्या. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू साहिल यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. ते धावा झालेले आहेत. 1 षटक अखेर संघाची धाव संख्या झालेली 6. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ बिरकावलाय. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल पकडायचा नाहीये. 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल पकडू नका कृपया. आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू इम्रान यांना चांगला समजलेला आहे आणि धाव संख्येत 6 धावांची. तिसरा चेंडू वाईड बॉल. धाव संख्येत 1 धावेची भर. धाव संख्या झालेली आहे 15. 2 चेंडू 15 धावा. 2 बॉल 15 रन. तिसरा चेंडू आणि फटका जातोय तो सरळ 1 धावेच्या डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत वाढ. 1 धाव. 1 मिनिट काय आहेत 2 धावा. ओके 2 धावा. 2 धावा सॉरी. 3 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली ती 17. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू 17 धावा. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील महेश यांचा आणि हा फटका मारलेला इम्रान यांनी जोरात आणि चेंडू जातो सरळ झाडामधून. चांगले क्षेत्ररक्षण अरमान यांच्या मार्फत या ठिकाणी. धाव संख्या झालेली 19 धावा. 19 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी संघाच्या. 1 गडी बाद 4 चेंडू. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू 19 धावा. 5वा चेंडू महेश यांचा इम्रान यांना आणि फटका मारलेला इम्रान यांनी, पण फटका बसतोय आणि रॉयलच्या संघाला मोठा झटका बसतो. ते इम्रान यांच्या रूपात मोठा झटका बसलेला आहे रॉयलच्या संघाला इम्रान यांच्या रूपात. दुसरा गडी बाद रॉयलच्या संघाचा. 19 धावा झालेले आहेत. 2 षटका केली. फटका मारलेला झालेली आणि रॉयलच्या संघाला मोठा झटका बसतो. ते इम्रान यांच्या रूपात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली रॉयलच्या संघाला महेश कनोजिया यांनी आणि महत्वाचा गडी बाद केलाय तो इम्रान. मागच्या सामन्यात इम्रान यांचा झेल सुटला होता आणि आपण सर्वांनी पाहिलंच की इम्रान किती घातक ठरला होता तो वॉरियर्स या संघाला. पण या ठिकाणी विनायक कनोजी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 झेल त्यांनी पकडलेले या ठिकाणी. तिसरं षटक घेऊन येतो ऋषिकेश. फायर 1चा हा सामना अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला आहे. सुंदर असा फटका लेक्सच्या दिशेने आणि अमर यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. अमर यांनी हा झेल पकडलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला आहे. 3 गडी असा फटका लेक्सच्या दिशेने आणि अमर यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. धोबीघाट किंग्स अतिशय पहिल्या दिवसापासून सुंदर खेळ करत आहे आणि तसंच काय क्वालिफायर 1 सेमीफायनल 1 यामध्ये देखील ते करताना दिसत आहेत. बॅटिंग मध्ये परिवर्तन प्रसाद सामना करेल ऋषिकेश यांचा.
सुंदर असा फटका लंबा एकदम 6-6-6 षटकार. या ठिकाणी पहिला षटकार ठोकलेला आहे प्रसाद यांच्या माध्यमातून ऋषिकेश यांना. सुंदर असा फटका लंबा एकदम 6-6-6. सिनियर प्लेअर महेश ऋषिकेश यांना सांगताना मगाशीच विकेट घेतलेला आहे त्यांनी इम्रान यांचा आणि काहीसं पारड त्यांच्या संघासाठी त्यांनी झुकवलेलं आहे. पुन्हा एकदा प्रसाद सामनाकडे ऋषिकेश यांचा सुंदर असा फटका ब्लॉकच्या साहाय्याने यश यांची धाव आणि हा निखिल होतोय तो रनआउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा यश यांच्या माध्यमातून. साऊथ आघाडी धाव संख्या होती सामनाकडे ऋषिकेश यांचा सुंदर असा फटका ब्लॉकच्या साहाय्याने यश यांची धाव आणि हा निखिल होतोय तो या संघामध्ये.